श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण नेत्रदान याविषयी नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया. श्रोतेहो नमस्कार. राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त आपण रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा नेत्रशल्य चिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे सर यांच्याशी चर्चा करतो आहोत. कालच्या भागामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं की नेत्रदान केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांनी लवकरात लवकर नेत्रपेढीमध्ये संपर्क करणं अतिशय आवश्यक असतं. तर आज आपण जाणून घेऊया की हा संपर्क नेमका कुठे करावा. जवळच्या शासकीय रुग्णालयातील नेत्र विभाग, अधिकृत नेत्रपेढी किंवा नेत्रदान केंद्राशी संपर्क करता येतो. त्यासाठी काही टोल फ्री नंबर आहेत, ते मी सांगतो. पहिला नंबर 1919 व दुसरा नंबर 1800-103-7100. मी परत एकदा टोल फ्री नंबर सांगतो. 1919 व दुसरा नंबर 1800-103-7100. बरं सर, नेत्रदानासाठी जास्तीत जास्त लोकांनी संकल्प करावा, त्या दृष्टीनं पाऊल उचलावं, यासाठी तुम्ही सर्व नागरिकांना काय आवाहन कराल? माझे सर्व नागरिकांना मनापासून आवाहन आहे, आजच आपल्या कुटुंबियाशी नेत्रदानाबद्दल बोला, नेत्रदानाचा संकल्प करा आणि मृत्यूनंतर वेळ न दवडता नेत्रदान केंद्राशी संपर्क साधण्याची जबाबदारी कुटुंबियांनी घ्यावी. आपण आयुष्यभर आपल्या डोळ्यांनी जग पाहतो, पण मृत्यूनंतर हेच डोळे किंवा त्यातील उपयोगी नेत्रपटल दोन व्यक्तीला पुन्हा जग पाहण्याची संधी देऊ शकतात. नेत्रदानाचा संदेश फक्त स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो आपल्या कुटुंबात, मित्रपरिवारात, सामाजिक संस्थांमध्ये आणि समाज माध्यमावर पोहोचवायला हवा. एका व्यक्तीने नेत्रदानाचा संकल्प केला आणि त्यातून आणखी 10 व्यक्तींना प्रेरणा मिळाली तर ही चळवळ निश्चितच मोठी होऊ शकते. खरंय. श्रोतेहो, नेत्रदानाचा संकल्प केलेल्या आणि त्यासाठी जनजागृती करत असणाऱ्या प्राची भोसले यांचे विचार आता ऐकूया. प्राचीताई नमस्कार. नमस्कार. प्राचीताई, नेत्रदान करणं त्यासाठी तुम्ही केव्हा आणि का प्रवृत्त झालात? खरं तर सुरुवातीपासूनच मला समाजकार्याची आवड होती आणि आता माझ्या मृत्यूनंतरही माझ्या नेत्रदानामुळे 2 व्यक्तींना दृष्टी मिळू शकते आणि त्यांचं जीवन जे आहे ते अधिक सुखकर म्हणा किंवा स्वावलंबी होऊ शकतं. या विचारानं मला नेत्रदान करण्याची प्रेरणा मिळाली. अशावेळी तुमच्या कुटुंबातल्या सदस्यांची नेमकी भूमिका काय होती? खरं तर त्यांचा कायमच माझ्या कोणत्याही सकारात्मक निर्णयाला पाठिंबा असतोच. ज्यावेळी मी हे सांगितलं तर खरं तर मला आता तुमच्या माध्यमातून सांगायला आनंद होतोय. माझ्यासोबत माझ्या घरच्यांनी सुद्धा या संदर्भात म्हणजे अवयवदान असेल, देहदान असेल किंवा नेत्रदान असेल, या संदर्भात ऑनलाईन नोंदणी केलेली आहे. अरे वा वा. या होत्या प्राची भोसले. तर श्रोतेहो, या नेत्रदान पंधरवड्यामध्ये आपण सर्वांनीच नेत्रदानाचा संकल्प करूया आणि अनेक दृष्टीहीन व्यक्ती ज्या आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये प्रकाश आणूया. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण इथेच थांबणार आहोत. डॉक्टर सुनील डोखळे सर आपल्यासोबत होते. आपण त्यांचे आभार मानूया आणि कार्यक्रमातून मी आपला आता निरोप घेते. नमस्कार. नेत्रदान याविषयी नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.